आज सकाळी सकाळी डब्बा न्यायचा होता. किती लवकर उठलं तरी डब्याला उशीर होतो. अगोदर म्हणे डब्बा न्यायचा नाही, मग नंतर म्हणे डब्बा न्यायचा आहे. मग काय करावं सुचत नव्हतं. फक्त टमाटे राहिलेले होते, टमाटे घेतले, चिरले, मग टमाट्याची चटणी केली. टमाट्याची चटणी झाल्यानंतर 2 पोळ्या बाकी करायच्या होत्या, 2 पोळ्या करून घेतल्या. पोळ्या झाल्यानंतर मग म्हणे डब्बा न्यायचा नाही. आता राहू द्या म्हटलं, आपला आपला नाश्ता करून मी मुलांसाठी मुरमुरे भिजत घातले होते. मग सुशेला केला नाश्त्याला सुशेला करायचा होता. त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची कमी टाकायची होती, कारण श्रेयाचं तोंड आलेलं होतं. मग तिला सुशेला करून म्हटलं फिक्कावाला 2च हिरव्या मिरच्या टाकलेल्या होत्या मी. दुसऱ्यांचं तर माहिती नाही, पण माझी अशी धावपळ असते सकाळी सकाळी की मला तरी देवाने 10 हात दिले तरी बस होणार नाही असं वाटतं मला. इकडे टमाट्याची चटणी झाल्यावर मग दूध फुटून गेलेलं बघण्यामध्ये, दूध सारं खराब झालेलं होतं. ते दुधाचं काय करावं ते पण प्रश्न पडलेला होता मला. मुरमुरे असे होते, दिसायला तेवढे मोठे दिसतात पण केल्यानंतर थोडेसे दिसतात. पण असू द्या म्हटलं. मग सुशेला केल्यावर मग तिला दिलं. मग तिला गोळी द्यायची होती. गोळी खाल्ली. मग ती गोळी खाऊन झाल्यानंतर बाकीचे कामं, सकाळी नाश्ता आणि डबा झाल्यानंतर बाकीचे कामं आपले आरामात आवरले जातात. पण नाश्ता आणि डबा लवकर व्हायला पाहिजे आणि पूजा, ही 3 कामं जर लवकर झाली ना तर